जिला परिषद के सर्व शिक्षा अभियान अंतर्गत वर्से ओले गांव में विद्यार्थियों के लिए गृह कक्षा का निर्माण किया जा रहा है, जिसके काम का भूमि पूजन मंगलवार को पंचायत समिति सभापति हरीश केणी के हाथों किया गया। इस अवसर पर जेडपी सदस्य मालती मुंगाजी, पंचायत समिति सदस्य प्रहलाद केणी, श्री मटकर, श्री घरत आदि गणमान्यों सहित विद्यार्थी, ग्रामवासी तथा स्कूल कमेटी सदस्य उपस्थित थे। इस दौरान प्रहलाद केणी ने विकास कार्य में किन किन समस्याओं का सामना करना पड़ता है, इसका ब्यौरा प्रस्तुत किया। इमारतीच्या 2 रूम मंजूर झाल्या, त्याच्या उद्घाटनासाठी आपले सभापती हरीशजी केणी आणि मुंगाजी मॅडम, शालेय कमिटी, मुख्याध्यापक हे सर्वही जे प्रयत्न केले, त्या प्रयत्नामधून ही आपल्याला इमारत आता पाहायला भेटते। आपण वेळोवेळी शिडको मागणी केली की आम्हाला इथं शिडको लोक आपली पटसंख्या वाढत आहे, त्या पटसंख्यामुळे आमची मुलांना बसण्यासाठी जागा नाही। तरी शिडकोवाले बोलतात का तुम्ही पुनर्वसनमध्ये असल्यामुळे तुम्हाला का आम्ही सध्या का देऊ शकत नाही, पुनर्वसन होईल तेव्हा तुम्हाला तुमच्या चांगल्या दर्जा देऊ। तिथपर्यंत आमची मुले का अशीच भेटतील, काही इथं एअरपोर्ट येतोय, मुलांना शिक्षण भेटले पाहिजे, इथं सर्व सुसुविधा येणार आहेत आणि त्यामुळे जर आमची मुलं अशीच राहिली अनाडी प्रमाणे तर त्यांना इथं या एअरपोर्टमध्ये इथं काय जागा ज्या नोकऱ्या निघतील त्यांना प्राधान्य भेटणार नाही आणि यामुळे गावकऱ्याही सर्वही प्रयत्न करून सर्व शिक्षा अभियान म्हणून मालूशेटकर जाऊन त्याही सर्व शिक्षा अभियानाची 2 रूम मंजूर करून घेतलेले आहेत। वही इस अवसर पर हरीश केणी ने भी उपस्थितों को संबोधित किया। आज मी तुमच्या सर्वांच्या वतीने आजच्या शाळेचा भूमिपूजन झाला म्हणून असं जाहीर करतो आणि जाहीर करीत असताना आमचे नेते माननीय आमदार विवेक पाटील साहेब तसेच माननीय बालाराम पाटील साहेब हे तालुक्यात सतत विकासाची कामं करीत असतात आणि आमचे नेते माननीय बालाराम पाटील साहेब जिल्हा परिषद अध्यक्ष असताना शिक्षण व आरोग्य सभापती असताना जिल्ह्यात बरीच अशी विकासाची कामं केलेली आहेत आणि तालुक्यात जर शिक्षणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांच्या कारकिर्दीत तालुक्यात 470 शाळा त्याही मंजूर केलेल्या आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आता आम्ही तालुक्यात 19 शाळा मंजूर केलेल्या आहेत आणि परवाच आम्ही चावणा आणि गुलशंदा विभागात ज्या वाड्या आहेत त्या ठिकाणी 5 शाळेच्या उद्घाटन केले आहेत। आज आपल्या ओबल्यामध्ये काल मला फोन केला आपल्या शाळेचे उद्घाटन करायचे आज आणि त्या दृष्टीने आज आम्हाला तालुक्यात 19 शाळांचे उद्घाटन करायचे आहेत। तालुक्यात जवळजवळ 90% शाळा या आम्ही स्लॅबच्या बांधलेल्या आहेत, राहिलेल्या 10% नक्कीच आम्ही साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या 10% शाळा पूर्ण करू।